नमस्कार. आपण जाणून घेऊ पितृपक्ष म्हणजे श्राद्ध पक्ष. यामध्ये श्राद्ध कर्म कोणाला करता येतं आणि श्राद्ध कर्म कोणी करू नये. आता ज्यांचे आई आणि वडील हे दोघंही हयात आहेत म्हणजे जिवंत आहेत अशांनी कुठल्याही पद्धतीचं श्राद्ध कर्म करू नयेत. म्हणजेच काय तर त्यांनी पितरांच्या नावाने वाडी दाखवणं, पिंड कार्य करणं, तर्पण कार्य करणं इत्यादी कुठल्याही प्रकारचे कार्य हे त्यांनी करू नयेत. हे शास्त्रात अमान्य आहे. आता मग ज्यांचे आई किंवा वडील किंवा दोघंही मृत पावले असतील तर अशांनाच श्राद्ध कर्म करता येतं. कोणत्या तिथीला करावं तर आपण लहानपणापासून पाहत असतो की वडील हे आजोबांच्या तिथीला करतात, तर आपण देखील आजोबांच्या तिथीला करावं का तर नाही. जो श्राद्ध कर्म करणार आहे त्यांनी आपल्या आईच्या किंवा वडिलांच्याच तिथीला श्राद्ध कर्म करावे. कारण ह्याची सुरुवातच जर आपण वडिलांच्या तिथीला करत असू तर त्याची सुरुवात वडील आजोबा पंजोबा या क्रमाने होते आणि आईच्या तिथीला करत असू तर आई आजी पंजी या क्रमाने कार्याची सुरुवात होते. तर त्यामुळे आपण पुढच्या पिढीच्या म्हणजे आजी आजोबा यांच्या पिढीच्या कुठल्याही तिथीला सुरुवात करू नये. आपण करणार असाल तर आपल्या आईच्या किंवा वडिलांच्या यांच्याच तिथीला तुम्हाला श्राद्ध कर्म करता येते. याविषयी आणखी काही आपली शंका असेल तर आपण जरूर कमेंटमध्ये कळवावी. आपण त्यांचं शंका निरासन करू. नमस्कार.